पुढे पुढे तुम्ही आहे बरोबर. एक मिनिट हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापाऱ्यामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत. त्या अटी मग गोकुळनं पूर्ण केल्यात काय, काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत, या अटी पूर्ण केल्यात काय. आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार 3 खासदार हे काय करत होते. आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. मी आज माझा 2 दिवसापूर्वीच ज्या पद्धतीनं मुश्रीफ त्याचं सांत्वन करतात, ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देतात की म्हणतात की बाबा आम्हाला आखाती देशामध्ये आमचं प्रोडक्ट वाढवायचं आहे, आमचा व्यापार वाढवायचा आहे. जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दूध द्यायला तितपत शिल्लक राहत नाही, तुमच्याकडं आत्ता व्यापार चांगला आहे आणि आखाती देशामध्ये ज्या देशामध्ये गाईचं रक्त पिलं जातं आहे त्या देशामध्ये आम्हाला दुधाची गरज काय विकायची. आणि या संपूर्ण संचालक मंडळाचं आणि मुश्रीफांचं आम्हाला जाहीर आव्हान आहे. आम्ही बिंदू चौकात येतो, हलाल सर्टिफिकेट संदर्भात आमच्या प्रश्नाची तिने उत्तर द्यावी. त्याचप्रमाणे या इथल्या 10 आमदार युतीच्या आणि 3 खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करू. आमची मागणी बघतोय तर गोकुळ हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे. आज आपण बघतोय की जमेत उलेमा हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आज हलाल जिहादच्या माध्यमातून जो काय पैसा येतो आहे तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातो आहे. आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील पुरवून त्याचा पैसा पुरवठा केला जातो आहे. आज आपण बघतो आहे की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर. तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेलं आहे. तर हा पैसा जो आहे ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोचलेला आहे. तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे. आज आपण बघतोय की आतंकवादी ज्या काय कारवाई होत्या तर त्याला तो पैसा पुरवला जातो आहे. मग हे मुश्रीफांना माहीत नाही काय हा पैसा आतंकवादी कारवाईसाठी दिला जातो आहे. आज गोकुळचं जर का दूध बघितलं तर महाराष्ट्रासह भारतापर्यंत अजून पोचलेलं नाही. मग तुम्हाला त्या इस्लामी राष्ट्रामध्ये विकण्याचं काय कारस्थान आहे. म्हणजे इथं कुठं तर ह्या गोकुळमध्ये इस्लामी अजेंडा राबवण्याचं हे मोठं कारस्थान शिजलेलं आहे. ही कोल्हापूरची जनता कदापिही सहन करणार नाही. आणि जर काय हे गोकुळ हलालमुक्त जर का नाही झालं तोपर्यंत आम्ही जनतेला आवाहन करतोय की गोकुळवर बहिष्कार घालायला पाहिजे. आणि एवढं करून पण ह्यांनी जर का हलालमुक्त केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छुडू आणि वेळप्रसंगी मोठा मोर्चा पण या गोकुळवर आणू. कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही पक्षाचं नाही, हे शेतकऱ्यांची संस्था आहे. आणि गोकुळचं जे हलाल सर्टिफिकेट घेतले हे कधी घेतलेलं आहे, तुम्हाला याबद्दल काय कल्पना आहे. त्यावेळी सत्तेत कोण होतं किंवा कधी घेतले याबद्दल काय माहिती आहे. आता आम्हाला याला कळाले सत्तेवर कोण पण असू दे त्याला कधी घेतलं हलाल सर्टिफिकेट गोकुळने 2025 आहे, 22 ते 25 या दरम्यान हे सत्तेत आहेत. तर आमचं म्हणणं काय कोण पण सत्तेत असू दे आम्हाला हलाल विरोध आहे. आम्ही आता हलालच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं मोहीम महाराष्ट्रासह भारतामध्ये आपण छेडलेले आहे. 2018ला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे घेतले आणि जिल्ह्यातल्या अनेक संघांकडे या संदर्भात तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे. नाही आमची सगळी कोण पण तिथं असू दे कुठल्या पण संघटना आपण हलालच्या विरोधात आपण मोहीम आखलेलीच आहे आणि त्याला विरोध असणार आपला सगळ्या त्याच्यामध्ये. ते आत्ता काय झालं आत्ता उघड झाल्यामुळं आम्ही आत्ता त्याला विरोध करायला लागलो. हे यापूर्वी माहिती नव्हता म्हणे. बहिष्कार घाला. यामधून जर गोकुळची प्रॉडक्ट्स विक्री बंद झाली तर त्याचा थेट परिणाम गोकुळच्या त्यासाठी आपला हे आम्हाला गोकुळच्या उत्पादनाला विरोध नाही, पण ज्या दबावासाठी आम्ही करवले गोकुळ वाचलंच पाहिजे ह्यासाठी तर यांनी ते हलाल सर्टिफिकेट काढायला पाहिजे. त्यांनी आम्हाला तर गोकुळ वाचवायचं आहे, त्याबद्दल काय गोकुळ हे आमचंच आहे. आणि ज्या आमच्या गोकुळमध्ये इस्लामिक अजेंडा चालणार नाही आणि आम्ही काय तिथं मुश्रीफ आहेत म्हणून नाही. आज ह्यापूर्वीचं पण आमचं हलाल विरोधातलं मोहीम जर का बघितली जिथं जिथं हलालचं प्रोडक्ट तिथं आपण विरोध केलेलाच आहे. याच्यामध्ये गोकुळचे संचालक कोण रे, गोकुळ संचालक कोण रे. हलाल सर्टिफिकेटचा धिक्कार असो, हलाल सर्टिफिकेटचा धिक्कार असो.
धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो या हलाल सर्टिफिकेट आणणाऱ्याचं करायचं काय? हलाल सर्टिफिकेट आणणाऱ्याचं करायचं काय? या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचं करायचं काय? या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या करायचं काय? शेतकऱ्यांचं इस्लामीकरण करणाऱ्याचा शेतकऱ्यांचं इस्लामीकरण करणाऱ्याचा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा अलिबाबा 21 सरांचं करायचं काय?